सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही जंगलात धुमाकूळ घालणाऱ्या आणि 4 महिलांचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघिणीचा दुसऱ्या बछड्याला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. 28 मे रोजी राबविलेल्या मोहिमेत या बछड्याला बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन पकडण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या वाघिणीमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिकांच्या तीव्र दबावानंतर 23 मे रोजी नरभक्षक वाघिणीला पकडण्यात आले. त्यानंतर 25 मे रोजी पहिल्या बछड्याला जेरबंद केले होते. आता दुसऱ्या बछड्याला गुरुवारला पकडल्याने स्थानिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी अजूनही 2 बछडे मोकाट असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. ही मोहीम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर R.S. खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रह्मपुरी वनविभागाच्या टीमने सिंदबोडी कच्चेपार पीठ कक्ष क्रमांक 286 येथे पार पाडली. उर्वरित बछड्यांचा शोध घेण्यासाठी वनविभागाने परिसरात 3 लाईव्ह कॅमेरे आणि 30 ट्रॅप कॅमेरे तैनात केले आहेत. उर्वरित बछड्यांना जेरबंद करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर वनविभागाकडून सुरू आहे. वनविभागाकडून परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून मोहिमेवर वन अधिकारी विशेष लक्ष ठेवून आहेत.